आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत कोयत्याने हल्ला, तरुण गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक। पाहूया सविस्तर बातमीपत्र। मिरजेतील एसटी स्टँड वर्कशॉप समोर असलेल्या पूर्वा हॉटेलजवळ रविवारी रात्री सुमारे 11 वाजता एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हल्ल्यानंतर हल्लेखोर तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जखमी तरुणाचे नाव मुकेश रावसाहेब धर्नागर, वय वर्ष 29, राहणार कराड असे आहे। तो गेल्या अनेक वर्षापासून मिरज येथील उत्तमनगर परिसरात एका महिलेजवळ राहत असल्याचे समजते। रविवारी रात्री 11च्या सुमारास अज्ञात 2 ते 3 तरुणांनी त्याच्यावर अचानक पाठीमागून हल्ला केला। हल्लेखोरांनी कोयत्याने कमरेच्या पाठीमागील बाजूस 2 गंभीर वार केल्याचे सांगण्यात येत आहे। या हल्ल्यात मुकेश गंभीर जखमी होऊन पूर्वा हॉटेलजवळील चेतना पेट्रोल पंपासमोर निश्चित पडला। घटनेची माहिती मिळताच गांधी चौकी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांच्यासह पोलीस स्टाफ घटनास्थळी उपस्थित झाला होता। जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। शहर पोलीस व गांधी चौकी पोलीस, हॉटेल पूर्वा तसेच चेतना पंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे।